आता या प्रकरणाची बाल हक्क आयोगाने दखल घेतली आणि आरोपीला कमीत कमी दिवसात मृत्यूदंडाची शिक्षेची शिफारस करणार असं बाल हक्क आयोगाकडून सांगितलं गेलं। बाल हक्क आयोग स्वतः या सगळ्या प्रकरणात लक्ष घालून आरोपीला शिक्षा देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे। नसरापूर येथील बालिकेसंदर्भात घडलेली घटना दुर्दैवी व संतापजनक आहे। आरोपीला जास्तीत जास्त मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी आयोग शासनाला शिफारस करणार आहे। आयोग शासनाकडे विशेष सरकारी वकील नियुक्तीबाबत प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करून पीडितास व कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी शिफारस केली आहे। दुर्घटनेचे पडसाद आज दुसऱ्या दिवशीही कायम आहेत। पंचक्रोशीमध्ये नागरिकांकडून आज खेड शिवापूर टोल नाका बंद करण्यात येणार आहे आणि या घटनेचा तीव्र निषेध आंदोलकांकडून आता व्यक्त केला जातोय। खेड शिवापूर टोल नाक्यावर आंदोलनात प्रामुख्याने दलित संघटना उतरणार आहेत आणि आरोपीला कडक शिक्षा होण्याचीही मागणी करण्यात येते।